हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकामध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे उडदाची डाळची भाजी. 10 मिनिटात तयार होणारी भाजी. ही खूप इझी रेसिपी आहे आणि टेस्टी. तर सर्वात आधी आपण एक टमाटर चिरून घेऊ. टमाट्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये काटायचं आहे. त्यानंतर मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे, त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक कांदा चिरून घ्यायचा आहे. तर इथे आपलं सर्व चिरणं झालेलं आहे. तर आपण एक कुकर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये उडदाची डाळ, आणि आमच्याकडे तूर डाळ घेतात थोडी, म्हणून आम्ही तूर डाळ घेतलेली आहे. हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला तूर डाळ घ्यायची किंवा नाही. तर आपण याला आता स्वच्छ धुवून घेऊ. धुणं झाल्यानंतर त्यात आपण कांदा टाकायचा आहे, मिरच्या आणि टमाटर. ते झाल्यानंतर आपण त्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर लसूण घ्यायचं आहे, त्याला बारीक करून घ्यायचं आहे, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर कोथिंबीर चिरून घ्यायचा आहे. इथे आपली डाळ शिजलेली आहे. त्यात थोडं 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि ते हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. त्यात आपण थोडी मोहरी आणि जिरा आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे. त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात थोडा गरम मसाला टाकायचा आहे आणि आपली शिजलेली डाळ. त्याच्यात अर्धा चम्मच हळद टाकायची आहे, हलवायचं आहे, आणि नंतर चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
इथे आपली भाजी झाली आहे तयार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.